Goa Rajya Sanparka Pramukh Subhash Sawant announced that the Shiv Sena Shinde group will contest the Goa's assembly election in 2025. He clarified that the group's presence in Goa is not driven by politics alone, but by the commitment to serve the people of the state. सर्व पत्रकारांचे तुमचे सगळ्यांचे स्वागत करतात। आमच्यामध्ये शिवसेना गोवा राज्य संपर्क प्रमुख सुभाष सावंत, तसेच उत्तर जिल्हा संपर्क प्रमुख मिलिंद प्रधान, दक्षिण जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश पावसकर, तसेच जिल्हा प्रमुख आमचे उत्तरेचे सुनील सांकेनिचकर आणि दक्षिण जिल्हा प्रमुख गणबा देसाई आयची ही खास पत्रकार परिषद आयोजित करण्यामागे जो गोंयांत घटना घडटा त्या संदर्भात आम्ही मुंबईत आमचो अहवाल दिल्लो। मुद्दाम निरीक्षक म्हणून एकनाथ शिंदे जे आमचे माजी आपले उपमुख्यमंत्री आणि शिवसेना जे पक्षप्रमुख आहा त्यांच्यानी मुद्दाम तांकां हांगा धाडलेले आसा आणि आयज एक तालुका प्रमुखांची नवीन तालुका प्रमुखांची नावांची घोषणा जावपाची आहा। तसेच बाकीचे जे तुमकां हांव हें दिता प्रेस स्टेटमेंट दिता की सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा शिवसेना जाहीर निषेध करते। शिवसेना काणकोणकर यांच्या बाजूने ठामपणे उभी राहणार। राज्य शासनाने या घटनेचा पक्षपाती तपास करावा। हल्ल्याचा सूत्रधार कितीही मोठा किंवा राजकारणी असू दे त्याला ताबडतोब गजाआड करून काणकोणकरांना न्याय द्यावा अशी आग्रही मागणी शिवसेना करीत आहे। राज्यात हल्लीच MRF कंपनीमध्ये स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासंबंधी आवाज झाला होता। गोवेकरांना डावलून बाहेरील युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला गेला। स्थानिकावरील हा अन्याय शिवसेना खपून घेणार नाही। गोव्यातील युवकांना 100% रोजगार देण्यात यावा, अन्यथा ही कंपनी पंक्चर करण्यास शिवसेनेला जास्त वेळ लागणार नाही। या कंपनीचे महाराष्ट्रातही उद्योग चालतात। शिवसेना आपल्या स्टँडने कारवाई करणार। शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार गोव्यात शिवसेना पक्षाचे कार्य वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत। सध्या राज्यप्रमुख, राज्य सचिव, जिल्हा प्रमुखांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत। आता जिल्हा संपर्क प्रमुख, तालुका प्रमुख यांच्या नियुक्त केल्या असून त्यांची घोषणा आज करण्यात येणार आहे। दिवाळीमध्ये गोव्यातील शिवसैनिकाचा एक कौटुंबिक स्नेह मेळावा आयोजित करण्यात येणार आहे। या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी गोवा राज्य संपर्क नेते, महाराष्ट्राचे माजी खासदार श्री गजानन कीर्तीकर आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत। गोव्यात 2027 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत। शिवसेना 2027 ची निवडणूक लढविणार आहे। यासाठी गोव्यातील राजकीय व्यक्ती, नेते, माजी आमदार यांच्याकडे वार्तालाप चालू आहे। कोडाळ IIT होण्यासाठी शिवसेनेचा तीव्र विरोध आहे। आम्ही स्थानिक नागरिकांना पाठिंबा देणार आणि जे 6 तालुका प्रमुख आज जाहीर जाता तितून आसा फोंडा तालुका प्रमुख प्रताप रोहिदास नाईक, तिसवाडी तालुका प्रमुख गजानन मुदगेकर, सांगे तालुका प्रमुख दिनेश उमाकांत नाईक, पेडणे तालुका प्रमुख पांडुरंग उर्फ दिवाकर आरोलकर, बार्देस तालुका प्रमुख प्रशांत रोहिदास शेठ आणि डिचोली तालुका प्रमुख मयूर ज्ञानेश्वर गावकर। बाकीचे जे तालुका प्रमुख आहात त्यांची नावां वयर गेल्ली आसा, म्हणजे विभाग प्रमुख आणि तालुका प्रमुखांची त्यांची बी ह्या 15 महिन्या दिसा भितर त्यांची बी घोषणा जातली। आता महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांना भेडसावत आहे। त्या बाहेरचा जो लोंढा या गोमंतकामध्ये येत आहे त्याचा खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे। माननीय शिंदेसाहेबांनी या बाबतीमध्ये गंभीरतेने घेण्याचं गोव्यातील शिवसेनेला सांगितलं आहे। या गोमंतकामध्ये शांतता नांदावी आणि या गोमंतकामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना 100% न्याय मिळावा याच्यासाठी आमची शिवसेना काम करणार आहे। या सर्वाची पूर्ण गोव्यामध्ये माहिती घेण्यासाठी आणि गोव्यामध्ये जे काही त्रुटी आहे
जसे लाईटची त्रुटी आहेत खेडेगावामध्ये, बसेसच्या काही प्रॉब्लेम्स आहेत, काही ठिकाणी लोकांच्या पावसाळ्यामध्ये घरामध्ये पाणीसुद्धा जातं. अशा अनेक समस्याने भेडसावत असणारा गोवा याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेने जन्म घेतलेला आहे आणि लवकरच याची प्रचिती आपल्या सर्वांना होणार आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये स्वतः शिंदेसाहेब यांचं आगमन या गोमंतकात होईल. त्यांचे पुत्र माननीय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांचीसुद्धा या गोव्याला मार्गदर्शक म्हणून नेमणूक शिंदेसाहेबांनी केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही राजकीय वादामध्ये न पडता या गोमंतकासाठी जेवढं काही चांगलं करता येईल ते काम करण्याचं काम शिवसेना करणार आहे. आणि त्याच्यासाठी आता काही नेमणुका राहिलेल्या आहेत. त्या नेमणुका आत्ता आमच्या राज्यप्रमुखांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. या संपूर्ण गोव्याचा अहवाल घेण्याचं काम आमचे सध्याचे पदाधिकारी घेत आहे आणि माननीय राज्यप्रमुख स्वतः याच्या पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे दिवाळीमध्ये या गोमंतकामध्ये शिवसेना कुटुंब मेळावा दिवाळीच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यामध्ये गजानन कीर्तीकर आमचे जे राज्य संपर्क नेते आहेत ते स्वतः येतील आणि आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत की माननीय गोव्याचे सल्लागार गोमंतकाचे सल्लागार श्रीकांत शिंदेसाहेब यांनासुद्धा बोलवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही करणार. आता आम्ही सुरुवात केलेली आहे. आगे देखो होता है.